हॅलो नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार. तर आज दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे, नेहमीप्रमाणेच झालेली आहे. पण आजचा दिवस आहे विशेष, कारण आजपासून सुरुवात होत आहे नवरात्राची. नवरात्र माझा आवडता फेस्टिवल आहे आणि नवरात्रीची सुरुवात म्हणजे उत्साहाची, आनंदाची, सगळीकडे छान असं प्रसन्नता असते आणि खूप छान पॉझिटिव्हिटी एनर्जी असते. तर आजपासून म्हटलं नवरात्र सुरू झालेली आहे म्हणून मग एक दिवस आधीच मी हे जे देवघर आहे ना पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं होतं आणि आज देवघरातली जे कापड वगैरे आहे आणि ते सगळे चेंज केले. त्याचबरोबर देवघरामध्ये जे कलश ठेवलेला असतो किंवा अन्नपूर्णा माता जे कवड्या ठेवलेल्या आहेत त्या तांदळामध्ये ठेवलेल्या असतात, ते सगळे तांदूळ वगैरे सुद्धा मी बदलवून घेतलेले आहे. इथे हे सुंदर असं मी माळा आणलेली होती देवी आईच्या फोटोसाठी नवीन, तर म्हटलं चला आज ती घालू या फोटोला. आणि त्यानंतर मग नेहमीसारखीच देवपूजा मी पटापट आटपून घेतलेली आहे. आणि नवरात्र सुरू झाली तर बऱ्याच जणांच्या घरी आज घट बसतात, अखंड दिवा वगैरे प्रज्वलित केला जातो. माझ्या घरी तसं नाही आहे, म्हणजे आधीपासूनच नाही आहे, सासरीसुद्धा नाही. माहेरी तरी माझी आई थोडंफार करून घेते, अखंड दिवा वगैरे ठेवते. मला आता आठवत पण नाही आहे, पण आधी उपवास वगैरे तिचे असतात 9 दिवस. माझेसुद्धा आधी अखंड उपवास असायचे, पण काही वर्षांपासून ना मी ते सोडून दिलेलं आहे, कारण मला मायग्रेनचा खूप त्रास होतो आणि हेल्थला म्हणजे आपल्या स्वतःची काळजी म्हणजे न घेता म्हणण्यापेक्षा जर स्वतःला काही त्रास होत असेल तर तो उपवास करून काही फायदा होत नाही असं मला वाटतं. तर म्हणून मग मी फक्त उपवास वगैरे करत नाही. एकच दिवस अष्टमीचा माझा उपवास असतो. तर माझ्या देवघरामध्ये जो मंगल कलश ठेवलेला आहे ना त्यालाच मी छान असं देवीचं स्वरूप म्हणजे जे काही आहे ते छान सजवून घेतलं. छान नवीन चुंदरी वगैरे ठेवली आणि हा मुकुट मी दाखवला होता मागे पण तुम्हाला, तर तो मुकुटसुद्धा मी इथे लावून घेतलेला आहे आणि छान असा कलश तयार करून देवारात ठेवला. त्यानंतर पटापट माझी देवपूजासुद्धा आटपून घेतली. त्यानंतर मग न विसरता उंबरठ्याची पूजा तर व्हायलाच हवी. रोज उंबरठ्याची पूजा तर मी करतेच, पण विशेष दिवशी हळदीचं लेपनसुद्धा करते. तर छान माझं उंबरठ्याचं लेपन इथे झालेलं आहे आणि खूप छान वाटतं बरं का. ही धूपदाणी मी मागे नवीन घेतलेली होती, तुम्हाला दाखवली पण होती. याचा खूप छान उपयोग होतो. तर कधी देव्हाऱ्यात तर कधी असं बाहेरसुद्धा मी धूप लावण्यासाठी वापरते. आता माझ्या घरातून हा नजारा बघा किती सुंदर वाटतं. इथे आरती सुरू होती, मला उशीर झाला त्यामुळे मी नाही गेली खाली. हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? आणि मजेतच राहायला पाहिजे. तर थोडासा मागून आवाज येत असेल कारण सकाळ नंतर मी तुम्हाला आत्ता भेटते रात्री. आता मला जायचंय खाली, आरती झालेली आहे. मी घरी नव्हती, बाहेर गेलेले होते आणि आल्यानंतर मग आवरलं. तर आता गरबा खेळायला खाली जाणार आहे. जे मला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती आहे मी इकडे म्हणजे गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये राहते आणि गुजरातचा गरबा म्हणजे सर्वांनाच म्हणजे काही सांगायची गरजच नको की किती उत्साह असतो ते. तर मी आता रेडी झाली आहे खाली जाण्यासाठी आणि आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे ड्रेसच घालायचं ठरवलं. 2 ते 3 दिवस सुरुवातीचे ड्रेस घालणार आहोत आणि मग नंतर चनिया चोली वगैरे. सो मी हा एक नवीन ड्रेस घेतलेला, थोडा रस्ट ऑरेंज असं म्हणू शकतो आपण, तर तो आणि आज हाच मी घातलेला आणि त्याच्यावर थोडंसं मॅचिंग असे ऑर्नामेंट. सो मी रेडी झालेली आहे आणि ट्विनिंग आहे समृद्धीचं आणि माझं आणि बाकीच्या मैत्रिणी सुद्धा येतील. यावेळेला मी असं ठरवलं की कलरनुसार मला नाही जायचं कारण खूप गडबड होते, तेवढे मग ड्रेस शोधावे लागतात, सगळं प्रिपेअर करावं लागतं. म्हणून मग म्हटलं की यावेळेला तसं नाही करायचं, जो ड्रेस आपल्याला घालायचा तो आपण घालूया. सो याचं उद्घाटन मी आजच केलेलं आहे आणि अशी मी छान रेडी झालेली आणि आता मी जाणार आहे खाली. आणि खाली गेल्यानंतर नेहमीसारखं थोडं काय खूप जास्त खेळते आणि त्यानंतर मग जमलंच तर मैत्रिणी असतात त्यांच्यासोबत त्यांना थोडं शूट पण करायला सांगते. तर चला आता खाली जाते आणि देवीचं दर्शन वगैरे पण घेते. तर तुम्ही कुठेच जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. माझा आजचा आउटफिट आहे. मस्त छान
दुपट्टा पण खूप सुंदर आहे हे बघा, आणि पूर्ण इथे छान असं वर्क केलेलं आहे. गरबा चालू झाला तिकडे चालू आहे फोटो सेशन दोनों भैया का. आता गरबा म्हटलं ना तर सर्वांच्या मनामध्ये एकच येतं गुजरात. गुजरातचा गरबा खूप फेमस असतो, सर्वांनाच माहिती आहे. पण आजकाल तसं पाहायला गेलं तर सर्वच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा गरबा हा खेळलाच जातो. सगळीकडे गरबा स्टेप वगैरे शिकवल्या जातात. तर किती छान वाटतं ना. सुरुवातीला मला जेव्हा नवरात्र येते ना, मला सुरुवातीचे दिवस आठवतात, जेव्हा मी फक्त 1 ते 2 वर्ष म्हणजे अहमदाबादला आल्यानंतर 2007 ते 2013 पर्यंत तर मी फक्त हे सगळं मिस केलं, कारण मी कुठेही जात नव्हते. सोहम लहान होता त्यामुळे. पण 2013-14 पासून ना 13 पासून मला वाटतं आमच्या सोसायटीमध्ये जेव्हा गरबा व्हायचा तर मी सुरुवातीला जाऊन 1 वर्ष तर मी फक्त बघितलं, आणि त्यानंतर मग ते सगळं शिकले म्हणणे, कारण डान्स मला येतोच त्यामुळे गरबा शिकायला मला वेळ लागला नाही. पण ते सगळं छान मी एन्जॉय केलं, आणि त्यापासून जे सुरू झालेलं आहे तर आजपर्यंत मी थांबलेली नाही आहे. कारण मी आधीच म्हटलं की नवरात्र हा माझा आवडता फेस्टिवल आहे. तर चला तुम्हीसुद्धा आता पुढच्या सगळ्या गरबा एन्जॉय करा. के अनजाने के जहां
एक जहां